नमस्कार, मी संजय सोनवणे. काही तांत्रिक कारणामुळे मगाशी आपला संवाद खंडित झाला. नाशिक विकास फेसबुकवरनं पेजवरनं आपणाशी बोलताना मला नेहमीच आनंद होतो. तसंच आजही होतो आहे. भारतातील भारतीय विज्ञान या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. आपण भारतीय विज्ञानाबद्दलचे अनेक दावे ऐकलेत. भारतीय विज्ञान किती महान होतं. क्षेपणास्त्रांपासून दूरदर्शनपासून ते विमानांपर्यंत आमच्या देशात होते असेही आपण ऐकलेलं असतं. अनेक लोक भक्तिभावाने भारतीय विज्ञान किती महान आणि ब्रिटिशांनी ते कसं चोरलं आणि आपल्या नावावर खपवलं अशा स्वरूपाचे दावे करताना मला असं वाटतं आपण सर्वांनीच ऐकलं असेल. पण वास्तव काय आहे? जे विज्ञान खरोखरच भारतात होतं, ज्या विज्ञानाने भारताला खरोखरच वैभव दिलं, भारतीय हा सोने की चिडिया हा देश बनला, त्या विज्ञानाबद्दल मात्र सहसा बोललं जात नाही. याचं कारण असं एकच आहे की त्याचा संबंध वैदिकांशी नव्हता आणि जे आपलं नाही त्याच्याबद्दल स्वाभाविकच आहे. वर्चस्ववादी लोक त्याच्याबद्दल चांगलं फारसं लिहिण्याची शक्यता नाही. ते आपल्याच काल्पनिक कल्पकल्पित कथांमध्ये, पौराणिक कथांमध्येच रममाण राहतात आणि त्याच खऱ्या म्हणून पुढे जातात. परंतु आपल्याला वास्तव काय होतं, भारतात विज्ञान होतं की नाही आणि होतं तर ते काय होतं आणि ते जगात पहिल्यांदा कसं शोधलं गेलं याबद्दल आज आपल्याला एक धावता आढावा घ्यायचा आहे. आपल्याला माहितीच आहे की भारताचा इतिहास इसवी सन पूर्व 11,000 वर्षापासून चालू तो उत्खनित इतिहास आणि मानव जातीचं अस्तित्व 80 लाख वर्षापासून या भूतलावर भारतीय उपखंडावर राहिलेलं आहे. त्याने त्याच्या जगण्यासाठी त्या त्या काळात ज्या ज्या गरजा होत्या ते शोध लावले, तो लावत गेला, जगत गेला. भीमबेटकासारखी अत्यंत नितांत सुंदर चित्र काढली. आपण जर कोकणात गेलो तर तिथे कातळ शिल्प आहेत जवळपास 20-25 हजार वर्षापूर्वीची, की ज्याच्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशा भौमितिक आकृत्या कोरल्या गेलेल्या आहेत. त्या आपण अवश्य पहा की आपणच अचंबित होऊन जातो की हे एवढ्या प्राचीन काळी या लोकांना कसं सुचलं असेल. त्याची पॅरल उदाहरणं फक्त आपल्याला फ्रान्समध्ये मिळतं, लाक्सास खोऱ्यामध्ये, आणि दुसरं जे मिळतं ते फक्त भारतात मिळतं. नंतर आपण येतो सिंधू संस्कृतीत. सिंधू संस्कृतीत आपण नगररचनाशास्त्रामध्ये जगामध्ये सर्वात अधिक प्रगती केलेला एकमेव देश जर म्हटला, आपण एकच भूप्रदेश जर आपण म्हटला तर तो म्हणजे भारत होय. नगररचना, काटकोणातले रस्ते, त्या विटांचे विशिष्ट आकार, एकसारख्या विटा सर्वत्र, वजन मापांच्या पद्धती, त्यानंतर हस्तिदंताची एक फुटपट्टी सुद्धा सापडलेली आहे. या संस्कृतीला लिपी सुद्धा माहीत होती, लिपी सुद्धा त्यांची होती. आणि मुद्रा बनवणं, ज्याला आपण सील्स म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा यांनी प्रगती केली होती. सर्वात महत्त्वाची प्रगती म्हणजे जहाज बांधणी आणि त्यांनी शोधलेलं नौकानयन तंत्र. ज्या नौकानयन तंत्रामुळे आपला विदेश व्यापार हा अरबस्तान, इजिप्त या देशांपर्यंत वाढू शकला. त्यांना होकायंत्र माहिती होतं, त्याचे पुरावे मिळालेले आहेत. एवढंच काय, अगदी मनोरंजनासाठी जे आपण बुद्धिबळाचा पट म्हणतो तो सुद्धा सिंधू संस्कृतीत सापडलेला आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे कृत्रिम बंदर. आजही आधुनिक काळामध्ये 21व्या शतकात आपण आलो, आजही जगात फक्त एकूण बंदरांपैकी 1% बंदरं ही कृत्रिम बंदरं आहेत. बाकी सगळी नैसर्गिक समुद्राकाठी बांधलेली बंदरं आहेत, हे आपल्याला माहिती आहे. पण लोथल येथे इसवी सन पूर्व 3,000 वर्षापूर्वीचं बंदर आपल्याला सापडलेलं आहे आणि ते बंदर हे विदेश व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. त्या बंदराच्या काठी आपल्याला अवाढव्य गोदामे बांधलेली आपल्याला आढळून आलेली आहेत. म्हणजे भारताने वास्तुशास्त्रामध्ये एक अभूतपूर्व क्रांती केलेली होती. स्वाभाविकच आहे की एक योजनाबद्ध शहर रचना जर करायची असेल तर तुमच्याकडे गणिताचं ज्ञान लागतं. बरं, सिंधू संस्कृती व्यापारी संस्कृती असल्यामुळे वजन मापांपासून, फुटपट्ट्यांपासून मेजरमेंट घेण्यासाठी, अंतर मापण्यासाठी ही सगळी त्यांना शोधणं गरजेचं पडलं आणि त्याची उदाहरणं आपल्याला सापडलीत आणि ती सगळी अचूक अशा स्वरूपात ती आपल्याला आज आढळून येतात. त्यामुळे सिंधू संस्कृतीत
झालेला हा विकास, तांबे वितळवण्याच्या भट्ट्या पण सापडलेल्या आहेत, अनेक शेकडोने सापडल्यात, म्हणजे त्या हरप्पाला सापडल्यात, लोथलला सापडल्यात, मोहिंजोदडोलाही सापडल्यात, राखीगढीलाही सापडलेल्या आहेत. या भट्ट्या इतक्या विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या असायच्या की योग्य तापमान निर्माण करणं, त्यानंतर ते वितळलेला धातू साच्यामध्ये ओतणं आणि मग आपल्या हव्या तशा वस्तू बनवणं, ज्याला आपण आज मेणापासूनचे साचे जे बनवायची जी मध्ययुगामध्ये पद्धत होती, त्या पद्धतीचा उगम आपल्याला सिंधू काळामध्ये दिसून येतो. त्यानंतर दुसरा भाग येतो, आपण थोडंसं पुढे येऊ. लोखंड हा आता इतका कॉमन उत्पादन झालेलं आहे की आपल्याला त्याच्याबद्दल काही विशेष वाटत नाही. ते गंजतं, भंगारामध्ये जातं शेवटी. आणि लोखंड म्हणजे त्याची काही किंमतही आता फारशी नसते. इतर धातूंपेक्षा कमी मूल्याचा धातू असा आपण त्याला मानतो, गौण धातू असा आपण त्याला आज मानतो. परंतु लोहयुगाने जगामध्ये क्रांती केलेली आहे. आतापर्यंतची जागतिक मान्यता अशी होती की भारतामध्ये लोहयुग इसवी सन पूर्व 5व्या शतकात सुरू झालं. लोखंड भारतामध्ये इंडो आर्यन म्हणजे वैदिक लोकांनी लोखंड भारतात आणलं. त्यांनी नसेल आणलं तर पश्चिम आशियातनं कोणीतरी लोखंडाचा परिचय भारताला दिला, मग भारतात लोखंडाचं उत्पादन सुरू झालं. परंतु 1920 नंतर मोहेंजोदडो हडप्पा सापडल्यानंतर जी व्यापक प्रमाणात देशभर उत्खनन झाली, त्यात मात्र जे समोर पुरावे आले ते सर्वांना थक्क करणारे होते. ते असे पुरावे समोर आले की लोखंडाचा शोधच मुळात भारतात लागलेला आहे. वैदिक लोक लोखंडाला मुंडायसम म्हणायचे, म्हणजे मुंड लोक, जे झारखंड वगैरे या भागामध्ये राहणारे आदिवासी लोक, तिथे लोखंडाच्या सरफेस माइन्स, कारण लोखंडाच्या दोन प्रकारच्या खाणी असतात, एक सरफेस माइन असते आणि एक खाली खोदून तुम्हाला लोखंड मिळावं लागतं. भारतामध्ये या विशिष्ट विदर्भ आणि झारखंड या प्रांतामध्ये सरफेस माइन्स विपुल प्रमाणात असल्यामुळे लोखंडाच्या पासून म्हणजे लोखंडाच्या धातूपासून ते वितळवून त्याच्यापासून लोखंड तयार करणं, त्याच्यामध्ये कर्ब मिक्स करून त्याच्यानंतर त्याच्यापासून स्टील निर्माण करणं, हे सगळे शोध भारतामध्ये इसवी सन पूर्व 2000 साली लागले. याचे प्रत्यक्ष पुरावे आता मिळाले, कारण तशी उत्खनन झाली. आता आपण जाखेरा येथे झालं, त्यानंतर झुसी येथे झालं, त्यानंतर काश्मीरमध्ये झालं, बारामुल्ला आणि बुरजाहोम परिसरात, पेशावर भागात झालं, बलुचिस्तानमध्ये झालं. आणि या सगळ्या भागात सरासरी इसवी सन पूर्व 1800 ते इसवी सन पूर्व 1500 या काळातलं लोखंडाचे पुरावे मिळाले. आणि जगाचा जो इतिहास आहे, लोहयुग जगामध्ये इसवी सन पूर्व 15व्या शतकात चालू झालं अशी मान्यता होती. आणि भारताचं त्याच्या आधी 400-500 वर्ष आधी भारतात लोखंड असल्यामुळे लोखंडाचा शोध भारतीय उपखंडात लागला अशी आता जागतिक मेटलर्जिस्टची मान्यता आहे. त्यांनी त्याच्यावर प्रबंध लिहिलेले आहेत. फक्त ते जनसामान्यांसमोर ते येत नाहीत. उलट्या खोट्या गोष्टी आपल्यासमोर आणण्यामध्ये काही संस्कृतीचे रक्षक तत्पर असतात, पण त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यात काही पॉईंट नाही. तर हे लक्षात घ्या की लोखंडाचा शोध जगामध्ये सगळ्यात आधी भारतात लागला. नौकानयनशास्त्र, होकायंत्र, वजन मापाची पद्धत ही भारताने शोधली. त्यानंतर लोखंडाचा शोध जो लागला, त्या लोखंडाच्या शोधात नंतर पुढे भर पडत पडत 300-400 वर्षातच इसवी सन पूर्व 8व्या शतकातच स्टीलचा शोधही भारतात लागला. कर्ब मिक्स केला धातूमध्ये लोखंडाच्या आणि मग त्याला वितळवलं तर एक कठीण पोलाद निर्माण होतं. पोलाद हे लक्षात आल्यानंतर पोलादाच्या तलवारी बनू लागल्या आणि या पोलाद तलवारी एक्सपोर्ट व्हायच्या. हा पुढे त्याला दमास्कस स्वॉर्ड्स असं नाव मिळालं, कारण त्या व्हाया अरबस्तान, अरबी व्यापारी भारतात यायचे, भारतातून माल विकत घ्यायचे आणि तिथून मग ते युरोपामध्ये वितरित करायचे. ते दमास्कसवरून तो व्यापार होत असल्यामुळे त्याला दमास्कस तलवारी हे नाव जरी पडलं असतं तरी त्या तलवारी मुळात भारतात बनलेल्या असायच्या, हे वास्तव आहे. म्हणजे स्टीलचा शोधही भारतातला. स्टील उतरवणं हे अजून कठीण काम. त्याच्यासाठीच्या भट्ट्या ती उष्णता निर्माण करणं, आणि त्या काळामध्ये आजच्यासारख्या फोर्जिंग कंपन्या, इलेक्ट्रिसिटी किंवा पेट्रोल डिझेल असं काही उपलब्ध नव्हतं. आहे त्या साधनातनं भट्ट्या बनवून त्याच्यामध्ये टेम्परेचर वाढवत कसं न्यायचं, याचं जे तंत्र आहे हे तंत्र अत्यंत विलक्षण आहे. ते कधीतरी मुळातनंच त्याच्यावर संशोधकांनी
भरपूर लेखन केलेले की ते भट्ट्यात टेम्परेचर वाढवत ते कसं जात असेल याच्या कल्पना करून त्यांनी रचना जी केलेली आहे ती अद्भुत अशी ती व्यवस्था होती. बारामुल्लाजवळ आणि काश्मीरमधले पुरावे इसवी पूर्व 16व्या शतकातले जातात. तिथे या भट्ट्यांमधनं वितळलेल्या धातूचा जो स्लॅग असतो त्या स्लॅगचे सुद्धा पुरावे मिळाले. लक्षात घ्या, कारण लोखंड वितळल्यानंतर जो रस बनतो त्याच्या वरचा जो थर असतो तो अशुद्ध थर असतो, तो फेकला जातो. तो फेकलेल्या थराचे जे पुरावे आहेत, अंश आहेत, ते आपल्याला सापडलेले आहेत. आणि काय काय वस्तू बनवायचे? मासे पकडायचे गळ पासून बाणाची पाती, खुरपी, नांगर, विळे असे अनेक जीवनोपयोगी वस्तू त्याच्यापासून बनवू लागल्यामुळे माणसाचं जीवन सुखद झालं, समृद्ध झालं. लोहयुगाने मानवाच्या जीवनामध्ये क्रांती केली. कारण तत्पूर्वी तांब किंवा कासं असायचं, ते एवढं टिकाऊ नसल्यामुळे किंवा कठीण नसल्यामुळे त्याच्या वापरावर काही ठिकाणी मर्यादा होत्या. उदाहरणार्थ बैलगाड्यांच्या धावा त्या बनवता येत नसत. लोखंडाच्या शोधामुळं बैलगाड्यांच्या धावा सुद्धा लोखंडाच्या बनवता येऊ लागल्या. सिंधू संस्कृतीचा लागलेला सगळ्यात मोठा शोध इसवी पूर्व 5500 म्हणजे आजपासून 7500 वर्षापूर्वी आशिया खंडामध्ये बैलगाडीचा शोध सगळ्यात आधी भारतात लागला. त्यानंतर तो व्यापाऱ्यांमुळे व्यापार करण्यासाठी जे लोक पश्चिम आशिया आणि मध्य आशियामध्ये जायचे त्यांच्यामुळे तो इतरत्र पसरत गेला. आणि नंतरचे पुरावे 5200 मधले 4000 मधले हे आपल्याला नंतर इजिप्त वगैरे या भागामध्ये मिळायला सुरुवात होते. पण बैलगाडीचा सर्वात पुरातन पुरावा हा भारतातला आहे. भारत हा भले विमान नसतील उडवली, परंतु बैलगाडी ही त्या काळामध्ये सर्वात वेगवान वाहन बनलं, माल वाहतुकीचं सर्वात मोठं साधन बनलं. आपला व्यापार सुलभ झाला, जगाशी आपण व्यापार करू शकलो. ते या शोधामुळे हे आपण विसरून चालणार नाही. काल्पनिक गोष्टीत आपण कधी रमू नये. काल्पनिक गोष्टी म्हणतात ना, कहने के लिए गालिब एक ख्याल अच्छा है, अशा ह्या काल्पनिक गोष्टी असतात. त्यात वास्तव नसतं, त्याचा जीवनामध्ये काहीही उपयोग नसतो. सिंधू संस्कृतीत लागलेला अजून सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे हातमागांचा शोध. त्याच्या चात्या ज्या असतात चरख्याच्या, त्या सिंधू संस्कृतीत सापडलेल्या आहेत. त्या लाकडाच्या आणि माती भाजून कडक केलेल्या अशा मिळालेल्या आहेत. आणि भारतीय वस्त्रोद्योग जो जगामध्ये मध्ययुगात सुद्धा शिखरावर होता, अगदी ब्रिटिश काळापर्यंत शिखरावर होता, त्याची सुरुवात या हातमागाच्या शोधामुळे झाली. आणि तो शोध हा भारतातला शोध पाश्चात्य देशांमध्ये किंवा आशिया खंडातल्या इतर भागामध्ये, पश्चिम आशिया, मध्य आशिया किंवा इव्हन चीन सुद्धा, तेथे हातमाग नसल्यामुळे फक्त हाताने वस्त्र विणली जायची. त्याला ती वेळ खाऊ किचकट प्रक्रिया होती. जाडे भरडे त्याच्यामुळे कपडे निर्माण व्हायचे. परंतु हातमागांच्या शोधामुळे भारतीय कापड हे जगामध्ये उत्कृष्ट दर्जाचं म्हणून ओळखलं जायचं. इतकं की पहिल्या शतकात प्लिनी दुसरा हा इतिहासकार म्हणतो की या भारतीय कपड्यांमुळे आमची तिजोरी खाली, रोमची तिजोरी, लक्षात ठेवा, रोमन साम्राज्याची तिजोरी खाली होते आहे आणि हे योग्य नाही. त्यामुळे व्यापारावर ही बंदी आणली पाहिजे, इथपर्यंत रोमन साम्राज्य गेलेलं होतं. या शोधानंतर आपल्याला माहिती आहे हा लोखंडाचा जो शोध आहे, हा लोखंडाचा शोध जाखेरा येथे ज्या वस्तू मिळाल्या त्या वस्तूमध्ये कर्कोटक सुद्धा आहे. त्यानंतर ओळंबा, ज्याला आपण म्हणतो, जो सरळ भिंत आहे की नाही, जी गवंडी लोक आजही वापरतात, तो ओळंबा सुद्धा तिथे सापडलेला आहे. आणि भारताचं साचा किती मोठा ते बनवू शकत होते याचं एक फार मोठं उदाहरण टांगीनाथ, जे मध्य प्रदेशात रांचीपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे आजही तो पुरावा उपलब्ध आहे. तेथे एक त्रिशूळ आहे, ओतीव लोखंडात तयार केलेला त्रिशूळ आहे. त्या त्रिशूळाचं जे मधलं टोक असतं ना, ते तुटून खाली पडलं आहे आणि त्याचं वजन आहे 3 टन. लक्षात ठेवा, त्रिशूळाच्या मधल्या तुटून पडलेल्या टोकाचं वजन 3 टन आहे. संपूर्ण त्रिशूळाचं वजन हे 30 ते 35 टन असलं पाहिजे. कारण काय, बराचसा भाग जमिनीमध्ये गाडलेला असल्यामुळे त्याचं वजन, आणि तो काय धार्मिक स्थळ असल्यामुळे तशी काही सहजासहजी परवानगी मिळत नाही. त्यामुळे ते पूर्ण काढून वजन करता आलं नाही. पण साधारण 30 ते 35 टन वजन असलं पाहिजे. कारण त्रिशूळाच्या टोकाचंच वजन 3 टन जर असेल तर त्याचं किती जास्त असलं पाहिजे. तर हा अखंड ओतलेला धातूच्या रसामध्ये हा त्रिशूळ 30 टन वजनाचा साचा
एवढा धातुरस पेलणारा साचा आजही एवढ्या फाउंड्र्या फोर्जिंग कंपन्या जगात असताना आजही म्हणत नाही. तर जवळपास 1300-1400 वर्षापूर्वी भारतामध्ये धातू तंत्रज्ञानाने किती प्रगती केली असेल, आपल्या पूर्वजांनी त्यासाठी किती मेहनत घेतली असेल, आजच्या लोहारांच्या पूर्वजांनी काय केलं असेल याची कल्पना आपण नुसती करून पहा. त्यानंतर आपल्याला माहिती आहे महरौली दिल्लीजवळ येथे एक लोहस्तंभ आहे. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तो गंजत नाही. लोखंडाचा गुणधर्मच गंजन असा आहे. त्याचं ऑक्सिडायझेशन होतं, गंजतो आणि हळूहळू सडतो आणि मातीमध्ये मिळून जातो. परंतु हा लोहस्तंभ काय गंजलेला नाही. लक्षात घ्या तो कसा बनला. तो बनला पावडर मेटलर्जीने. पावडर मेटलर्जी युरोपला माहीत झाली 18व्या शतकात औद्योगिक क्रांतीच्या नंतर. परंतु भारतामध्ये 1500 वर्षापूर्वी पावडर मेटलर्जी किती विकसित झाली होती याचा जिता जागता पुरावा म्हणजे मेहरौलीचा हा लोहस्तंभ. तर पावडर टेक्नॉलॉजी काय असते. पावडर मेटलर्जी तर लोखंडाची पावडर, त्यात थोडीशी अगंज धातू म्हणजे निकेल, तांब, कोबाल्ट याची पण पावडर ही विशिष्ट प्रमाणामध्ये मिक्स केली. नंतर मग सिंटरिंग, मग ते साचा तयार करायचा, त्याच्यामध्ये ती पावडर दाबायची, त्याला उष्णता द्यायची. 1100 डिग्रीपर्यंत टेम्परेचर दिलं की ते भुकटीचे जे कण असतात ते एकमेकांना चिकटतात आणि कठीण वस्तू तयार होते. पुन्हा मूळच्या लोखंडाच्या स्वरूपाची ती वस्तू तयार होते. आज सिंटरिंग टेक्नॉलॉजी ही जगभर वापरली जाते. तुमची जी कार असेल त्या कारमध्ये किमान 150 किलो वजनाच्या ज्या वस्तू असतात, बुशिंग वगैरे, ह्या सगळ्या सिंटरिंग टेक्नॉलॉजीने बनवल्या जातात आजही. परंतु आजची सिंटरिंग टेक्नॉलॉजी आहे त्यातनं फार मोठ्या वस्तू बनवता येत नाही. त्याच्यावरती मर्यादा आहे, कारण तेवढ्या दाबाचे प्रेसेस ज्या असतात त्या न्यूमॅटिक असतील किंवा हायड्रॉलिक असतील, पण तेवढ्या मोठ्या प्रेसेस नसल्यामुळे त्याच्यावर मर्यादा आहे. मग हा एवढ्या उंचीचा 30-35 फूट उंचीचा स्तंभ पावडर मेटलर्जी कसा बनवला असेल, याच्यामध्ये कसं तंत्रज्ञान वापरलं गेलं असेल, हा शोध कसा लागला असेल याची आपण कल्पना करू शकतो. तो म्हणजे टप्प्याटप्प्याने एक एक भाग कम्प्लीट करायचा, पुन्हा दुसरा, नंतर तिसरा, चौथा, पाचवा असा करत तो लोहस्तंभ आकाराला आलेला आहे. आणि तो आज गंजत नाही, कारण तो पावडर मेटलर्जीने बनला आहे. त्याच्यामध्ये अगंज म्हणजे ज्याला गंज लागत नाहीत असे धातूची सुद्धा पावडर 5 ते 6% प्रमाणात मिसळल्यामुळे हा आजही गंजलेला नाही. म्हणजे भारताने मेटलर्जीमध्ये जी प्रगती केली आहे, झिंकमध्ये सुद्धा झिंक वितळवणं, त्याच्या वाफेपासून पुन्हा त्याचं रूपांतर करणं हे अत्यंत अवघड काम ते भारतीय वैज्ञानिकांनी शोधलं. त्यानंतर आपण येतो दुसऱ्या गोष्टींवर आपण जाऊ, कारण सगळ्यांबद्दल एकेका गोष्टीबद्दल बोलायचं 1-1 तास अपूर्ण आहे. तर मी दुसऱ्या गोष्टीवर येतो, तो म्हणजे शून्याचा शोध. शून्याचा शोध भारताने लावला याबद्दल जगात एकमत आहे. अर्थात शून्याचा शोध लावला म्हणजे फार मोठा पराक्रम केला अशातला भाग नाही, कारण शून्याचा वापर इजिप्शियन संस्कृतीत, मेसोपोटेमियन संस्कृतीत आणि माया संस्कृती अमेरिकेतली तिथे सुद्धा होत होता. परंतु त्यांनी शून्याचा शोध जरी लावला असला तरी तो दशमान पद्धतीमध्ये बसत नव्हता. मग तो कसा झाला, तो भारतात लागला. पण आत्तापर्यंत दावे काय होते की तो आर्यभट्टाने लावला, शून्याचा शोध आर्यभट्टाने लावला. दुसरा दावा असा होता की ब्रह्मगुप्ताने ब्रह्मस्फुटमध्ये त्याचा ब्रह्मस्फुट सिद्धांत जो आहे त्याच्यामध्ये शून्याचा पहिल्यांदा शोध लावला. त्यानंतर तिसरं मत असं होतं की पिंगल नावाचा 3ऱ्या शतकातला कोणी संस्कृत पंडित होता, त्याने शून्याचा शोध लावला. परंतु हे सगळे पुरावे निखालस खोटे ठरले जेव्हा बक्षाली हे जे आज पाकिस्तानमध्ये असणारं गाव आहे ते इसवी पूर्व 1ल्या किंवा 2ऱ्या शतकातलं एक हस्तलिखित मिळालं, तुटीत स्वरूपात मिळालं. ते म्हणजे 70 पानं ताडपत्र भुर्जपत्रावर लिहिलेलं हस्तलिखित मिळालं. ते आहे प्राकृत भाषेमध्ये. त्या प्राकृत भाषेतल्या हस्तलिखितामध्ये शून्याचा आणि दशमान पद्धतीचा सरळ उपयोग करून गणित सांगण्यात आलेला आहे. म्हणजे शून्याचा शोध भारतात लागला जरी असला तर तो लावलाय कोणी,
तो प्राकृत भाषेतल्या लोकांनी लावला आहे. त्याचाही आर्यभट्टाशी किंवा ब्रह्मगुप्ताशी संबंध नाही. हा, त्यांनी त्यांच्या गणितासाठी त्याचा वापर अवश्य केला आहे, यात वादच नाही, आणि तो करावा. कारण विज्ञान हे सर्वांसाठी असतं, सर्वांनीच त्याची प्रगती करायची असते, पुढे न्यायचं असतं, आणि विज्ञान मग पुढे जातं. परंतु हा जो भाग आहे शून्याच्या शोधाचा, तो भाग हा असा आहे की तो बक्शाल येथे सापडलेल्या हस्तलिखितात त्याचे पुरावे मिळालेले आहेत. त्यानंतर 5व्या शतकातला, म्हणजे जो आर्यभट्टाच्या आधीचा किंवा वराहमिहिराच्या आधीचा होता, तो जैनांच्या पैकी एक ग्रंथ आहे जो मूळ प्राकृतात होता, 5व्या शतकात अनुवाद झाला संस्कृतमध्ये. त्या ग्रंथामध्ये सुद्धा शून्याच्या दशमान पद्धतीचा वापर केला आहे. त्या पद्धतीने गणितं सोडवलेली आहेत. त्यामुळे दशमान पद्धतीसाठी शून्य वापरणं, 10, 20, 30, 40 आणि अगणिताची संख्या लिहिता येणं, अनेक शून्य लावून, ही सोय जी झाली ती या शून्याच्या शोधामुळे झाली. त्याचा शोध लागला आणि त्याचं मूळ तत्वज्ञानात आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ते तत्वज्ञान, बौद्धांचं तत्वज्ञान, ते शून्यवाद जो आहे की अभाव, ते काहीच नाही, आणि जे काहीच नाही ते शून्य आहे. त्या शून्यवादातून त्याचा वापर, असं म्हणतात ना, तत्वज्ञान आणि विज्ञान कधी कधी हातात हात घालून जातं. तत्वज्ञान विज्ञानाला कधी कधी जन्म देतं किंवा विज्ञानाला तत्वज्ञान जन्माला येतं. तत्वज्ञान म्हणजे धार्मिक तत्वज्ञान नाही आहे, त्यावर गैरसमज करून घेऊ नका. तत्वज्ञान म्हणजे प्युअर फिलॉसॉफी, ते प्युअर किंवा ॲब्सोल्यूट फिलॉसॉफी ही, आणि सायन्स हे नेहमीच हातात हात घालून जात असतं, एकमेकांना पूरक असतं, सहाय्यक असतं. ते कसं झालं हे आपल्याला हे लक्षात येईल की शून्यवाद हा जो बौद्धांनी आणला, त्याचा उपयोग त्या प्राकृत ग्रंथ जो आहे तो बौद्धांचाच आहे, आणि त्याच्यामध्ये जे इसवी पूर्व पहिल्या शतकामध्ये त्या शून्याचा वापर करून गणिताचा प्रयोग केलेला आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या वैज्ञानिक शोधावर येऊ. त्याचं श्रेय निसंशय वैदिकांचं आहे. आर्यभट्टाने पृथ्वी स्थिर नाही, पृथ्वीभोवती सूर्य फिरत नाही, ती स्वांग परिभ्रमण करते आणि सूर्य स्थिर आहे, हा सिद्धांत पहिल्यांदा आर्यभट्टाने मांडला. परंतु आर्यभट्टाचा हा सिद्धांत दुर्दैवाने भारतीय वैज्ञानिकांनी, म्हणजे परमाधीश्वर वगैरे लोकांनी धुडकावून लावला, आणि त्यामुळे तो सिद्धांत मागे पडला. त्यामुळे त्या सिद्धांताचं श्रेय अगदी जयंत नारळीकरांनीही आर्यभट्टाला द्यायचं टाळलं. परंतु आर्यभट्टाने जे लिहून ठेवलं ते पृथ्वी स्थिर आहे, आणि पाण्यात न जाताना जशी आपण पुढे जात असतो आणि झाडं मागं जातात असं वाटत असतं, पण प्रत्यक्षात उलटं असतं. प्रत्यक्षात आपण पुढे जात असतो, झाडं होती तिथेच असतात. अशा स्वरूपाचं रूपक सुद्धा वापरलं. भारतीयांचं दुर्दैव असं की नंतर अध्यात्मवादाचा गंड एवढा वाढला की तो ज्ञानेश्वरांनी सुद्धा, म्हणजे शंकराचार्यांनी त्यांच्या आधी वापरला, त्यांच्या फिलॉसॉफी सांगण्यासाठी रूपक म्हणून. ज्ञानेश्वरांनी वापरला, न चालता सूर्याचे चालणे वगैरे वापरला, पण तो आध्यात्मिक अर्थाने वापरला. वैज्ञानिक अर्थाने तो सिद्धांत जो पुढे न्यायला पाहिजे होता तो पुढे नेला नाही. हे एक आपलं देशाचं दुर्दैव आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आपण मेटलॉजीचं पाहिलं. त्यानंतर सिंधू काळात लागलेला महत्त्वाचा शोध म्हणजे इसवी सन पूर्व 1800-2000, म्हणजे लोखंडाचा शोध लागला, त्याच काळामध्ये काचेचाही शोध लागला. लक्षात घ्या, काचेच्या शोधाचं पूर्ण श्रेय भारतीयांचं आहे. काच हा पदार्थ, उपयुक्त वस्तू जी वाळू वितळून तयार होते, तर लोखंडाच्या साठी भट्ट्या ज्यावेळेस तयार झाल्या त्यावेळेस वाळूचाही, साच्यासाठी वाळूचाही वापर करावा लागत असल्यामुळे आपण काच बनवू शकतो, सिलिका वितळू शकते, त्याच्यापासून काच बनवू शकते, हा शोध लागला. आणि भारत चीनला आणि मध्य आशियाला काच निर्यात करत होता, याचे पुरावे आज आपल्याला मिळालेले आहेत. त्यामुळे सिंधू संस्कृतीचा जरी इसवी सन पूर्व 1700च्या आसपास ऱ्हास झाला असला तरी शोधाची जी प्रक्रिया आहे ती थांबलेली नव्हती. त्यानंतर आपण येतो सगळ्यात धक्कादायक असा शोध आहे की आपण सगळ्यांनी ऐकलं असेल आतापर्यंत की बंदुकीचे दारू, फटाके,
चीनमध्ये शोधले गेले. नंतर तोफगोळे, त्यासाठी लागणारी दारू वगैरे सगळी पाश्चात्यांमुळे किंवा अरबांमुळे किंवा आक्रमकांमुळे आपल्याकडे इंट्रोड्यूस झाली. मग नंतर भारतीय राजांनी त्याचा वापर सुरू केला. मित्र हो, संशोधन पुढे जात असतं. कालच्या गोष्टी आज खोट्या ठरतात, नवीन गोष्टी पुढे आलेल्या असतात. आता हे निर्विवादपणे सिद्ध झालंय की गन पावडर म्हणजे तोफगोळ्याची दारू ही बनायची सुरुवात, त्याचा शोध भारतामध्ये लागला. भारतामध्ये सन 800-900च्या दरम्यान गन पावडर शोधली गेली, त्याचा वापर व्हायला लागला. बंगाल, बिहार, कर्नाटक, कोइंबतूरचा परिसर, राजस्थान या भागामध्ये, कारण गन पावडरचे 3 घटक असतात. एक असतो पोटॅशियम नायट्रेट, त्याला आपण सोरा म्हणतो, त्याचे अनेक आपण बाकीचे उपयोग करतो, सोरा म्हणतो. त्यामध्ये सल्फर आणि कोळशाची पूड याचं मिश्रण केलं की तोफगोळ्याची दारू तयार होते. आसाम मधला पुरावा पहिला आपल्याला सापडतो इसवी सन पूर्व 1000चा. तो म्हणजे या आसामी लोकांनी, म्हणजे अहोम राजवट होते त्यावेळेस, आसामच्या लोकांनी बांबूची काठी लांबलचक 5 फूट आणि त्याच्या पुढे टोकाला लावायचे रॉकेट म्हणजे लोखंडाचं नळकांड, ते पूर्ण ठासून भरलेलं असायचं या सोऱ्याच्या दारूने आणि त्याच्यामध्ये लोखंडाचे तुकडे टाकलेले असायचे आणि त्याचं बत्ती देऊन ती शत्रूवर सोडली जायची. या शोधामुळे चीननं आसामवर आक्रमण केलं आणि अनेक अशा काही छोट्या छोट्या तोफा पण बनलेल्या होत्या. त्या तोफांचा बरोबर नेल्या. नंतर त्यांनी ही बंदुकीच्या दारूचा, तोफगोळ्याच्या दारूचा उपयोग करायला चीनमध्ये सुरुवात त्याच्यानंतर झालेली आहे, सुरुवात भारतातली. त्यानंतर टॅव्हर्नियर नावाचा प्रवासी 1610 मध्ये भारतात आला होता. त्याने त्याच्या प्रवास वर्णनात लिहून ठेवलं की बंदुकीची तोफगोळ्यांची दारू ही भारतामध्ये बनते. तिचा शोध आसाममध्ये लागला आणि तिथून ती आता सगळीकडे निर्यात होते. अशा स्वरूपाचे वर्णनं त्याने करून ठेवलेली आहेत. एवढंच काय, तुम्हाला आश्चर्य वाटेल, अगदी 19व्या शतकापर्यंत जगाला या सोऱ्याचा पुरवठा करणारा किंवा तोफगोळ्याची दारूचा पुरवठा करणारा भारत हा नंबर 1 टॉपर देश होता. परंतु दुर्दैवाने हा इतिहास ब्रिटिशांनीच तो पुढे येऊ दिला नाही. पण ब्रिटिशांनी भारतातनं नेलेलं हे पदार्थ फ्रेंच युद्धात, म्हणजे अँग्लो फ्रेंच युद्ध झाली त्यात वापरली. फार कशाला अमेरिकेच्या यादवीमध्ये सुद्धा भारतातनं एक्सपोर्ट झालेली तोफगोळ्याची दारू वापरली गेली. याचे लिखित अब्राहम लिंकनचे लिखित पुरावे आहेत. त्यामुळे 2 गोष्टी होतात की रॉकेटचा शोध टिपू सुलतानने लावला असा जो समज होता तो निखालच खोटा आहे. रॉकेटचा शोध टिपू सुलतानच्या आधी 700-800 वर्ष आधीच आसाममध्ये लागलेला होता. ते वापरात होतं. अगदी शेरशाह सुरी किंवा बाबराचं जे युद्ध झालं त्यावेळेस राजपुतांनीही या तोफगोळ्याच्या दारूचा वापर केलेला आहे. फक्त तोफा ज्या मोठ्या प्रमाणात ओतण्याचे जे टेक्निक आहे ते मात्र विकसित झालं नसल्यामुळे दारूगोळा आहे परंतु तोफा नाही, अशी एक विचित्र स्थिती भारताची झाली. आणि भारतावर जे काही आक्रमण झाली ती सोर्स म्हणून झाली या सोऱ्याच्या पोटॅशियम नायट्रेटच्या. पण 19व्या शतकानंतर चिलीमध्ये तिथल्या एका वाळवंटामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम नायट्रेट सापडलं. त्यामुळे हळूहळू भारताची पोटॅशियम नायट्रेटची मक्तेदारी गेली आणि ती आता चिलीकडे आहे. परंतु तोफगोळ्याची दारू ही भारताची जगाला बहुमूल्य अशी देणगी आहे. अशा भारताने जगाला दिलेल्या अनेक अमूल्य देणग्या आहेत. आपण ज्या कल्पोपकल्पित, ज्या काल्पनिक गोष्टींच्या मागे लागतो, ज्या गोष्टी ऐकतो आणि त्याच्यावरच आपण फुकटची छाती ताणून घेतो, परंतु जी वस्तुस्थिती आहे, जे वास्तव आहे तिकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. हे आपण विसरता कामा नये. जे शोध खरोखरच लागले, ज्यांनी खरोखरच भारताला वैभवाच्या शिखरावर पोचवलं त्या शोधांबद्दल मात्र आपण फार थंड दृष्टीने पाहत असतो.
कारण एक सगळ्यात महत्वाची शोध म्हणजे लेणी जी आहेत, भूगर्भशास्त्राचं एक अलौकिक असं ज्ञान भूगर्भशास्त्रात लागतं. आता लेणं खोदायचं आहे तर हे कळायला पाहिजे की आतमध्ये खडक किती लांब एक संघ आहे, कारण एक संघ खडक लागतो. त्यानंतर त्याचा आराखडा वेगळ्या पद्धतीने, कारण येथे उभारायचं नसतं तर नको तो भाग काढून टाकायचा असतो. लक्षात ठेवा, ही झेरॉक्स सारखी प्रक्रिया आहे. नको तो भाग काढायचा आहे आणि हवा तेवढाच ठेवायचा आहे. बांधायचं काही नाही आहे, आपल्याला नको तो भाग काढून टाकायचा आहे. ही रचना आधीच करण्यासाठी गणिताचं ज्ञान पाहिजे, भूगर्भशास्त्राचं ज्ञान पाहिजे, खडकांच्या प्रकृतीचं ज्ञान पाहिजे, त्याच्या प्रकाराचं ज्ञान पाहिजे, तो किती घाव झेलू शकतो, त्याची आघातक क्षमता किती आहे, त्याची स्ट्रेंथ किती आहे, ती शोधावी लागते. त्याशिवाय ही कामं होणं अशक्य प्राय असं आहे. आणि कलात्मकता हवीच, त्याशिवाय तर एवढ्या सुंदर मूर्ती खोदल्या किंवा कैलास नेणं त्या सौंदर्यदृष्ट्या असल्याखेरीज तर खोदलं जाऊ शकत नाही. म्हणजे या 4 गोष्टी एकत्र आल्या तरी लेणी निर्माण होतात. म्हणजे भूगर्भशास्त्राचं ज्ञान जे आहे ते आपल्या पूर्वजांनी कमवलं होतं. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जाता जाता आपण लक्षात घेऊयात की एक गोष्ट असते, प्रत्येक संस्कृती आपल्या गरजेच्या गोष्टी शोधत असते, ज्या गोष्टीची गरज नाही त्या शोधत नाही. विमानांची गरज नव्हती म्हणून विमानं शोधली गेली नाहीत, कारण विमान बनवायचं म्हणजे त्यात 1,00,000 पार्ट असतात. ते बनवण्यासाठी मशिनरी लागते. त्यासाठी एनर्जी द्यायला काय तुम्हाला डिझेल, पेट्रोल नाही तर इलेक्ट्रिसिटी लागते. या सगळ्या गोष्टी असल्या तर या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे त्या गोष्टी नव्हत्या, त्याच्यामुळे ही काल्पनिक पुष्पक ही विमानं कथेमध्ये ठीक आहेत, प्रत्यक्षात ती नव्हती, असू शकत नाही आणि त्याची गरजही त्या काळात भासणं शक्य नव्हतं. परंतु त्यांनी त्यांच्या काळाला जे गरज होती ते सभोवतालच्या संसाधनांमधनं त्यांनी त्याचा शोध घेतला आणि त्याच्याबद्दल संपूर्ण समस्त मानवजातीने त्यांचं, या शास्त्रज्ञांचं ऋणात राहिलं पाहिजे, त्यांचा आदर ठेवला पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे. एवढंच मी आज बोले. धन्यवाद.